नमस्कार, मी ज्ञानदा कदम। रात्री 9 वाजता काय सांगते ज्ञानदा या बुलेटिनमध्ये आपण आज काही स्पेशल स्टोरींसकट तुम्हाला भेटणार आहोत। आज रक्षाबंधन आहे। राज्यभरातल्या लाडक्या बहिणींना त्यांची ओवाळणी रक्षाबंधनाच्या आधीच मिळालेली आहे। तर लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारसाठी खरंच लाभदायक ठरणारी योजना आहे का? विरोधक या योजनेवरती कशी टीका करतात? या योजनेमुळे खरंच राज्याच्या निवडणुका लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे का? आणि आणखी एक यामध्ये असलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेली अशी काही राज्य आहेत की ज्यांच्याकडे अशा पद्धतीच्या योजना निवडणुकांच्या बरोबर आधी त्या सरकारांनी आणलेल्या होत्या आणि त्या सरकारांना या योजनेचा लाभ कसा झाला याचा सविस्तर आढावा बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत। तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे आपल्या महाराष्ट्रात असं एक गाव आहे जे गावात रक्षाबंधनाचा सण गेल्या शेकडो वर्षांपासून साजराच केला जात नाही। हे गाव कुठे आहे? असं काय नेमकं इथे घडलं होतं की रक्षाबंधनाचा हा सण इथे साजरा होत नाही? याची सविस्तर बातमी तुम्हाला रात्री 9 वाजताच्या बुलेटिनमध्ये पाहायला मिळणार आहे आणि दिवसभरात झालेल्या राजकीय रक्षाबंधनाच्या बातम्यासुद्धा। तर रात्री 9 वाजता हे बुलेटिन पाहायला विसरू नका। धन्यवाद।